नमस्कार, मी रायचंद्र शिंदे. आपण पाहत आहे समाज दर्पण. समाज दर्पणच्या विशेष शोमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय बोला आमदार बोला या विशेष कार्यक्रमामध्ये आंबेगाव विधानसभा मतदारसंघातल्या उमेदवारांची आणि या ठिकाणच्या दिग्गज नेत्यांचं नेमकं विधानसभा मतदारसंघामध्ये काय गणित असणार आहे, त्यांच्या मनामध्ये काय चाललंय, उमेदवार कोण असतील आणि समाजाच्या, जनतेच्या आणि समाज दर्पण टीमच्या मनामध्ये असलेल्या प्रश्नांचे हे नेतेसुद्धा या निमित्ताने आपल्यासोबत थेट बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत. आपण नुकतंच विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत बोललो होतो. आता यानंतर आपण बोलणार आहोत दिलीप वळसे पाटलांचे विरोधक असलेले, राजकारणातले विरोधक असलेले शिवाजी आढळराव पाटील यांच्यासोबत. आपल्यासोबत थेट लांडेवाडीवरून शिवाजी आढळराव पाटील आपल्यासोबत असणार आहेत. पण त्यापूर्वी आपण आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचा हा लेखाजोखा पाहणार आहोत. यांच्या जिव्हारी लागला असून याचा वचपा आढळराव पाटील विधानसभा निवडणुकीत काढण्याच्या तयारीत आहेत. कदाचित आढळराव पाटील विरुद्ध वळसे पाटील असा सामना रंगण्याची चर्चा आंबेगावात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार दिलीप वळसे पाटील यांना या मतदारसंघातून तिकीट फायनल झाले असून या मतदारसंघात आपण खूप विकास केला असून जनता आपल्याच पाठीशी उभी राहील असा विश्वास ते व्यक्त करत आहेत. आंबेगाव शिरूर हा मतदारसंघ विस्तृत असून या मतदारसंघाच्या पश्चिमेकडील भाग हा डोंगराळ असून या भागात आदिवासी समाज जास्त आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी प्रमुख असलेले तीर्थाटन असलेले भीमाशंकर देवस्थान आणि टिंबा धरण या परिसरात आहे. तर मध्य भागात मंचर ही बटाट्याची राज्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. मुंबई पुण्याला सुमारे 25 ते 30 प्रकारच्या भाज्या या बाजार समितीमधून पाठवल्या जातात. पूर्वेकडील भाग हा रांजणगाव सारख्या पंचतारांकित एमआयडीसीने विखुरलेला आहे. या मतदारसंघात मनसर, घोडेगाव, पाबळ, रांजणगाव, टाकळी हाजी, पारगाव यांसारख्या मोठ्या गावांचा समावेश होतो.
यापूर्वीच्या सर्व निवडणुका पाहिल्या तर त्या निवडणुकांपेक्षा यावेळची विधानसभा निवडणूक ही अधिक चुरशीची होणार आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी आढळराव पाटील हे या निवडणुकीत वळसे पाटील यांना घाम फोडणार हे मात्र नक्की. आपण पाहिलं आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे याबद्दलचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. यानंतर आपण थेट जाणार आहोत लांडेवाडीला. या ठिकाणाहून आहेत शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील. दादा, स्वागत आहे तुमचं समाज दर्पणच्या विशेष शोमध्ये बोला आमदार बोला. खरं तर तुम्ही या विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार म्हणून राहिलेले नाही आहात, पण आमदार म्हणून सध्या तुमच्याकडे पाहिलं जातंय. का तर तुम्ही सुद्धा ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात अशी चर्चा आहे. नेमकं काय आहे हे सगळं मी जाणून घेणार आहे, पण त्यापूर्वी माझा थेट तुम्हाला सवाल आहे. गेल्या निवडणुकांमध्ये, लोकसभा निवडणुकांमध्ये तुमचा जो पराभव झाला याचं नेमकं उत्तर किंवा याची नेमकी कारणमीमांसा तुम्ही कशी करणार आहात? खरं म्हणजे मी ह्या मतदारसंघातून 4 वेळा लोकसभा निवडणूक लढलो. 3 लोकसभाच्या निवडणुकीमध्ये मला बहुमतानं विजयी झालो. आंबेगाव विधानसभा मतदारसंघापुरतं जर बोलायचं झालं तर ह्यापूर्वीच्या 3ही निवडणुकीमध्ये मला भरभक्कम आघाडी ह्या तालुक्याने दिली. ह्या वेळेला दुर्दैवानं 24-25 हजार मतानं मी पिछाडीवर राहिलो. याचं प्रमुख कारण मालिकेचा प्रभाव आणि जातीचं समीकरण. तसं जर बघायला गेलं तर आदिवासी समाजामध्ये, माझ्या आदिवासी बांधवांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं कुटील डाव खेळून माझ्या विरोधामध्ये गैरसमज पसरून दिला समाजामध्ये आणि त्यामुळं समाज तो विरोधात गेला. त्यामुळं जवळजवळ 10,000 मताचा फटका मला आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पडला. पूर्व पट्ट्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी मोठा फटका बसला. एकंदरीत मूळ आंबेगाव तालुका पाहिलं तर मूळ आंबेगाव तालुक्यामध्ये मी 1,000-2,000 मतांना तसंही आघाडीवर होतो. महिलांची मतं किंवा इतर महाराजांना मानणारी मतं आणि समाजाची मतं माझ्या विरोधात गेल्यामुळं माझा पराभव जरी झाला असला तरी मी यावेळेला आपल्याला स्पष्ट सांगू इच्छितो, हा काही राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय अजिबात नाही. राष्ट्रवादी काँग्रेस मला कधी हरू शकत नव्हती, कधी हरू शकणार नाही. फक्त हा एक कुटील डाव खेळून हा माझ्या विरोधात खोटा अपप्रचार केला. त्यामुळं जनता भुलली आणि विरोधामध्ये मतदान केलं. ठीक आहे, हा झाला भूतकाळ. 4 निवडणुकामध्ये 3 वेळा निवडून आलो. एखादा पराभव झाला. त्यामुळं एका पराभवानं माणसाची गुणवत्ता किंवा त्याची क्षमता याचा आपण कुठल्याही प्रकारे संबंध लावू शकत नाही. दुसरी गोष्ट, आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण पाहताय सगळ्या महाराष्ट्रभर, सगळ्या देशामध्ये एकच वातावरण आहे, शिवसेना भाजप युतीचं वातावरण. दादा, माझा पुढचा सवाल तुमच्यासाठी आहे. राज्यभरामध्ये आणि देशभरामध्ये सरकार भाजप आणि शिवसेनेचं आहे, पण या मतदारसंघामध्ये यावेळेस परिस्थिती बदलली आणि या ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला. हे चित्र विधानसभा निवडणुकात सुद्धा मध्ये दिसेल का? उमेदवार तुमच्या आंबेगाव तालुक्यातला नेमका कोणाचा असेल? शिवसेना भाजपचा निवडून येईल की राष्ट्रवादीचा आहे तोच उमेदवार, म्हणजेच तुमचे मित्र असलेले दिलीप वळसे पाटील याही वेळेस आमदार असतील? वर्षाच्या कारभारामध्ये महाराष्ट्रामध्ये एक विकासाचं राजकारण, एक स्पष्ट राजकारण, जनताभिमुख राज्यकारभार केल्यामुळं लोकांना युतीविषयी प्रचंड आशा निर्माण झालेल्या आहेत, युतीविषयी सहानुभूती निर्माण झालेली आहे. त्यामुळं ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप युतीला प्रचंड प्रमाणात यश मिळेल. राहिला प्रश्न माझ्या मतदारसंघामध्ये, आता जागा वाटपामध्ये काय होईल ते काय सांगता येत नाही, परंतु सध्या जरी असं आपण गृहीत धरलं, जुन्नर, आंबेगाव, खेड हे 3 विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला जरी आले, ही आपण धरू, म्हणजे बाकी बोसरी असेल, हडपसर असेल, त्याचं काही सांगता येत नाही. उद्या पक्ष प्रमुख असतील आणि भाजपचे पक्षनेते असतील, त्यांच्यामध्ये जी काय वाटाघाटी होतील ती याप्रमाणे जागा वाटप होईल. परंतु 3 जागा तर ह्या कन्फर्म आहे. ह्या 3ही जागा निवडून आणण्यासाठी आमची व्यूहरचना गेल्या 3 महिन्यापासून चालू आहे. मग
खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ असेल, आंबेगाव असेल किंवा जुन्नर असेल, ह्या दोन्ही ठिकाणचे तर मतदार आपल्याला उमेदवार फिक्स झालेलेच आहे. खेड आळंदी मतदारसंघामधून विद्यमान आमदार सुरेश गोरे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळेल. जुन्नर विधानसभा मतदारसंघामधून मनसेमधून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले, शिवसेनेमध्ये स्वग्रही आलेले शरद सोनवणे यांना तिकीट निश्चितच आहे. त्यामुळे ह्या दोन्ही जागा चांगल्या फरकानं निवडून येतील याबद्दल मला शंका नाही. राहिला प्रश्न आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचा. आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये आज असे चित्र आहे, कुठल्याही गावात जरी गेलं तरी लोकांमध्ये एक भावना आहे की नाही, ह्या वेळेला सरकार हे शिवसेनेचं येणार आहे, सरकार हे भाजपच येणार आहे. आणि गेल्या 30 वर्ष आपण एकाच पक्षाच्या उमेदवाराला निवडून देतो आहे. गेले 30 वर्ष आपला म्हणावा असा विकास झालेला नाही. आपलं नुसत्या विकासाच्या गप्पा, विकासाचा महामेरू, भाग्यविधाते वगैरे वगैरे ह्या जरी उपमा आपण देत असलो तरी विकास झाला आहे कुठं? आणि गेले 30 वर्ष एकाच माणसाच्या वर आपण मतदान करतो आहे. त्यामुळे लोकांना ह्या वेळेला बदल हवा आहे. जसा लोकसभेला त्यांनी प्रचार केला की 15 वर्षांमध्ये तोच खासदार कशाला, तो खासदार आपल्याला भाकरी फिरवायची, जी भाकरी तुम्हाला 15 वर्षात फिरवायची तुम्ही फिरवली, आता लोकांना फिरवायची 30 वर्षाची भाकरी आता खूप जुनी झाली, शिळी झाली आहे. त्यामुळं लोकांनी एक निर्णय घेतलेला आहे. लोकांच्या मनामध्ये एक असा निर्णय ठरलेला आहे की ह्या वेळेला ह्या मतदारसंघामध्ये निर्णय घेऊन परिवर्तन करायचं आणि शिवसेनेचाच उमेदवार निवडून द्यायचा, अशा प्रकारची लोकांची मानसिकता आहे. दादा, तुम्ही सांगताय ते अगदी बरोबर आहे, पण तुम्ही कशाच्या जीवावर सांगताय की या मतदारसंघामधल्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये तुमचेच आमदार निवडून येतील? नेमकं काय? की गेल्या 2 महिन्यामध्ये माझ्या माध्यमातून सरकार माझं इथं आहे, राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये माझं सरकार असल्यामुळे जवळजवळ 9 ते 10 कोटी रुपयाची विकास कामं ह्या मतदारसंघासाठी मंजूर करून आणल्याचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. केंद्रामधून सुद्धा जुन्नर आंबेगाव तालुक्याचा जो आदिवासी बांधवांचा हिरडा प्रकल्प आहे, कुकडेश्वर हिरडा कारखाना, ह्यासाठी केंद्र सरकारकडे जाऊन तिथल्या आदिवासी मंत्र्यांना भेटून त्यासाठी मदत मिळवण्याचं मी काम केलेलं आहे. आणि सगळी पाहता लोकांनी ठरवलं की ह्या वेळेला ह्या मतदारसंघामधून शिवसेनेचाच उमेदवार निवडून द्यायचा, की जेणेकरून उद्याचं सरकार हे शिवसेना भाजपचं असल्यामुळं ह्या मतदारसंघाला विकास कामाच्या माध्यमातून न्याय मिळेल. दुसऱ्या बाजूला लोक आपसूक विचार करतात की गेल्या 5 वर्षामध्ये शिवसेना भाजपचं सरकार आणि राष्ट्रवादीचे आमदार एकही रुपयाचं म्हणावं असं काम झालेलं नाही. जी काय 25-15ची कामं असतील, आमदार निधीची कामं असतील, बजेटमधली कामं असतील, तेवढीच कामं ह्या तालुक्यामध्ये आमदाराच्या माध्यमातून होऊ शकली. तीसुद्धा एक सवय म्हणजे जे काही कंपल्सरी आहे तेवढीच कामं झाली. त्याच्या व्यतिरिक्त काहीही इनिशिएटिव्ह घेऊन ह्या तालुक्यामध्ये नवीन काय आणलं असं काही आपल्याला दिसलं नाही. दादा, माझा पुढचा सवाल तुमच्यासाठी आहे. तुम्ही सांगताय त्या पद्धतीने ते सगळं बरोबर आहे, पण या जनतेने, आंबेगाव विधानसभा मतदारसंघातल्या जनतेने तब्बल 6 वेळा दिलीप वळसे पाटील यांना निवडून दिलेलं आहे. मग असं असतानाही त्यांनी केलेल्या विकास कामावरती तुम्ही समाधानी नाही आहात का? तालुक्याचे आमदार भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष आहेत, आमदार पण आहेत, अध्यक्ष पण आहेत. आणि असं असताना ते ह्या राज्याचे अर्थमंत्री होते, ह्या राज्यामध्ये सभापती होते, ह्या राज्यामध्ये ऊर्जा मंत्री होते, ह्या राज्यामध्ये उच्च तंत्र शिक्षण मंत्री होते. आणि अर्थमंत्रीचा महत्त्वाचा पदभार असताना भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष असून भीमाशंकर देवस्थान किंवा विकास आराखड्यासाठी 1 रुपयासुद्धा आणता आला नाही, 1 दमडा आणता आला नाही. त्याच्या उलट जेव्हा आमचं सरकार आलं, आमच्या सरकारचे अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी एक विशेष लक्ष घालून जवळजवळ 150 कोटी रुपये ह्या भीमाशंकर देवस्थानच्या भीमाशंकर विकास आराखड्यासाठी मंजूर केले. ही सगळी लोक पाहत आहेत. लोकांना आता कळून चुकलं आहे की विकास सरकारमुळं होतो आहे आणि हे साठी आपल्याला मतदान कुणाला करायचं लोक सुज्ञ झाली आहेत. लोकांना कळतं आहे. आज आमच्या 39 गावामध्ये तिथली 12 गावं आहेत, पाबळ, खैरेनगर, धामारी, केरंदी, केंदूर वगैरे त्या परिसरामध्ये पाण्याचा भीषण प्रश्न आहे. हा आजचा नाही आहे, 50-60 वर्षापासूनचा प्रश्न आहे. पण याला वाचा फोडण्याचं काम
माझ्या माध्यमातून आमच्या खात्याचे मंत्री विजय बापू शिवतारे असतील, गिरीजी महाजन असतील, आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेतला. आज त्याची कामाला सुरुवात झाली आहे. त्या 12 गावाला पाणी मिळण्यासाठी कळमोडीचं पाणी थिटेवाडी बंधाऱ्याला सोडणं किंवा त्या परिसरामध्ये लोकांना 3-4 हजार हेक्टर जमीन पाण्याखाली कसं येईल असा विचार गांभीर्याने चालू झाला आहे. त्या दृष्टीनं सर्वेचं काम चालू झालं आहे आणि पुन्हा एकदा हे जर सरकार आलं तर हमखास त्या 12 गावाला पाण्याच्या माध्यमातून न्याय मिळेल. योजना, म्हाळसाकांत योजना ह्या नावाखाली भरपूर मतं घेतली, परंतु त्यांना पाण्याच्या नावाने तोंडाला पानं पुसली. त्याच्यासाठी सुद्धा आता कुठंतरी आमची कारवाई चालू आहे आणि मला आशा आहे की हे सरकार सत्तेवर आल्यावर आणि ह्या सरकारमध्ये ह्या विधानसभा मतदारसंघाचा आमदार असल्यावर पाण्याचा प्रश्न 100% सुटेल अशा प्रकारची खात्री ह्या मतदारसंघातील जनतेला आहे. म्हणून हे परिवर्तन महाराष्ट्रामध्ये जे होणार आहे त्याची परिवर्तनाची सुरुवात ह्या विधानसभा मतदारसंघामधून होईल ही मी आपल्याला खात्री देतो. दादा, माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, या मतदारसंघामधून नेमकं शिवसेना भाजप युतीचा उमेदवार कोण असेल? हा विचार आम्ही आज कार्यकर्ते सगळे एकत्र बसून ठरवणार आहे, पक्षप्रमुख ठरवणार आहे की ह्या तालुक्यामध्ये उमेदवारी कुणाला द्यायची. इथं अनेक जण इच्छुक आहेत, 5 लोक जरी इच्छुक आहेत, त्यामुळं जो कोणाचा विचार होईल, अजून 5ही लोक जे जे काही इच्छुक आहेत ते सगळेजण कामाला लागलेले लोकांपर्यंत पोहोचत आहेत, पक्षाचा प्रचार करतात, पक्षाचं चिन्ह घरोघरी पोहोचवण्याचं काम चालू आहे आणि उमेदवार नक्कीच निश्चित करू. जरी उशीर जरी झाला तरी जे काही उमेदवार आमच्या मनात आहे त्यांची प्रचाराची कामं आणि प्रचार यंत्रणा चालूच आहे. दादा, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, तुमचा जो लोकसभेमध्ये पराभव झाला या पराभवाला दिलीप वळसे पाटील जबाबदार आहेत का? माझ्या पराभवाला वळसे पाटील कारणीभूत आहे असं म्हणणं खूप चुकीचं होईल. आम्ही म्हणत होतो पूर्वीचं, परंतु परिस्थिती तशी नाही आहे. वळसे पाटील माझा पराभव कधीच करू शकत नाही. तशी जर परिस्थिती असती तर गेल्या 3 वेळेला मी त्यांच्या नाकावर टिचून निवडून आलेलो आहे. त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये सुरुवातीला 7,500चं लीड, नंतर 36,000चं लीड, नंतर 20,000चं लीड. त्यामुळं त्यांनी माझा पराभव केला यात अजिबात तथ्य नाही. पराभव केला मालिका आणि जातीचं समीकरण, त्यामुळं माझा पराभव झालेला आहे. दादा, चर्चा अशी आहे की यावेळेस दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात थेट शिवाजी आढळराव पाटील निवडणूक लढवणार आहेत, नेमकं काय? असं काही सांगता येत नाही. उमेदवार हे आढळराव पाटील विरुद्ध राष्ट्रवादी असेल, ह्या मतदारसंघासाठी नव्हे, ह्या शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आढळराव पाटील विरुद्ध राष्ट्रवादी असेल. त्यामुळं मी उमेदवार आहे की नाही याला महत्त्व नाही. उमेदवार पक्षप्रमुख ठरवतील, त्याच्याप्रमाणे बघू. दादा, सांगून टाका ना, या मतदारसंघामध्ये नेमका उमेदवार कोण असेल तुमचा? तुम्ही तर शिरूर लोकसभा मतदारसंघामधून थेट आव्हान दिलं होतं शरद पवारांना आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना. आता नेमकं तुम्हीच असणार आहात की दुसरं कोणी असणार आहे? नाही, विधानसभेचं ठीक आहे, ते समजा जो कोणी उमेदवार असेल, शिवसेना पक्षाचा धनुष्यबाण हा उमेदवार असेल. आणि आव्हान तर मी कधी कुणाला दिलं नाही. खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाईट सवय आहे, एखाद्यानं आव्हान दिलं किंवा कोणी टीका न करता ती केली असं भासून त्याप्रमाणे त्याला ते उत्तर देतात आणि लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, मी शरद पवारांना कधी आव्हान दिलेलं नाही आहे, उलटं मला राष्ट्रवादीनं अनेक वेळा आव्हान दिलेली आहे. ज्या वेळेला मला प्रश्न विचारण्यात आला की शरद पवार जर उभे राहिले तर काय, त्यावेळेला मी सांगितलं की शरद पवार असो किंवा कोणी असो मी लढणार आणि विजय होणार. याचा अर्थ त्यांची अपेक्षा असेल की शरद पवार उभे राहणार, अशा वेळेला काय मी काय सांगायचं की नाही हो शरद पवार उभे राहिले तर मी पडणार किंवा मी उभं राहणार नाही, असं तर होऊ शकत नाही आहे. त्यामुळे उमेदवार कोणी जरी असला तरी मी लोकसभेला उभा राहणार आणि विजय होणार, हेच माझं स्टेटमेंट होतं. मी शरद पवारांना कधी आव्हान केलेलं नाही आणि आव्हान करायची गरजही पडली नाही. बाहेरून लोक येऊन येतात. अजित पवारांना आव्हान दिलं की मी शिरूरमधून उभा राहील आणि निवडून येईल, आढळरावांचा पराभव करेल, नाही केला तर मी 2 बापाचा काय पवारांची अवलाद सांगणार नाही. मग त्याने आव्हान त्यांना स्वीकारलंच नाही ना. मी काय त्यांना आव्हान दिलं नाही. मी त्यांना म्हणालो नाही का इथे येऊन मला आव्हान द्या. शरद पवारांना काय मी म्हणालो नाही की मला येऊन आव्हान द्या. उलटं ते लोक मला आव्हान देतात, त्याला मी नम्रपणे मी उत्तर देत असतो की हो कुणी जरी असलो तर मी लढणार, मी लढवाई आहे. त्यामध्ये काय फारशी चूक आहे असं मला वाटत नाही.
दादा, माझा पुढचा प्रश्न आहे, आपल्याला माहिती आहे या मतदारसंघातला सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे बैलगाडा शर्यत. दिलीप वळसे पाटील असतील किंवा तुम्ही असाल, मागच्या अनेक वर्ष निवडणुका तुम्ही फक्त याच भावनिक मुद्द्यावरती निवडून आलेला आहात. दोघांनी हाच मुद्दा राजकीय मुद्दा केलेला आहे, याच मुद्द्याच्या आधारे तुम्ही मतं मागितलीत. पण तुम्हाला बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी दोघांनाही अपयश आलेलं आहे. या निवडणुकांमध्ये हा मुद्दा पुन्हा एकदा राजकारणात येईल का? खरं म्हणजे बैलगाड्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपल्याला विनम्रपणे सांगू इच्छितो, समस्त बैलगाडा मालकांनी निर्णय घेऊन खासदार शिवाजी आढळराव बैलगाडा मालकांचा प्रश्न सोडवू शकत नाही म्हणून सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत. नैतिक जबाबदारी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची आहे. त्यांनी लोकांना शब्द दिले, लोकांकडनं पैसे घेतलेत, लोकांनी त्यांना पैसे दिलेत, मतंही दिलेली आहेत. हे स्पष्टपणे सगळ्या लोकांना माहिती आहे. परंतु मी आवर्जून सांगेल, बैलगाडा शर्यत ही कायद्याच्या कोर्टाच्या कचाट्यात सापडलेली बाब आहे. त्यामुळे सरकार काही करू शकलं नाही, नव्हतं नाही करू शकलं, कारण सुप्रीम कोर्टामध्ये एखादी बाब जर असेल तिथं सरकार काही करू शकत नाही. जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचं बोर्ड बसत नाही, सुप्रीम कोर्टाचं बेंच बसत नाही, याला फुल बेंच बसणार, त्याशिवाय निर्णय होणार नाही. ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, समोरच्यांना माहिती आहे. जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचं कॉन्स्टिट्यूशन बेंच बसत नाही, 5 जज बेंचवर बसून तो निर्णय घेत नाही, तोपर्यंत बैलगाडा शर्यत चालू होऊ शकत नाही. त्याच्यावर ते निर्णय निगेटिव्ह आल्याशिवाय लोकसभेमध्ये कायदा करू शकता येत नाही, लोकसभेमध्ये काय सरकारसुद्धा काही करू शकत नाही. ही सर्वश्रुत माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. म्हणून लोकांच्या भावनेशी खेळण्याचं काम विरोधकांनी केलेलं आहे. त्यांनी बघावं कसं आहे. मी माझ्या परीने माझे प्रयत्न चालूच राहणार आहे. मी जरी पराभूत झाला असलो तरी माझी बांधिलकी ह्या बैलगाडा शर्यतीबरोबर आहे आणि मी त्याबरोबर माझ्या परीने माझे प्रयत्न चालू आहे. मी लोकसभा निवडणूक हरल्यानंतर 2 वेळा दिल्लीला जाऊन बैलगाडा शर्यतीचा पाठपुरावा केलेला आहे, सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलो आहे, सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रारना भेटलेलो आहे आणि त्या संदर्भात माझा पाठपुरावा अजूनही चालू आहे. दादा, आता शेवटचा प्रश्न खास तुमच्यासाठी आहे. या निवडणुकामध्ये लोकसभा निवडणुकानंतर ज्या होऊ घातलेल्या निवडणुका आहे विधानसभेच्या, या निवडणुकांमध्ये तुम्ही स्वतः आम्हाला जातीनं फिरताना दिसताय. लोकांनी तुम्ही दिलेल्या उमेदवारांना का निवडून द्यावं, काय अजेंडा घेऊन तुम्ही लोकांच्या पुढे जाणार आहात? 15 वर्षाची माझी वाटचाल पाहता जी काही कामं मी हाती घेतली होती, सरकार आज राज्यामध्ये आमचं आहे, उद्या पण आमचंच येणार आहे, केंद्रामध्ये आमचं सरकार आहे. त्यामुळं जी काही कामाला मी सुरुवात केली होती, हात घातला होता विकास कामाच्या माध्यमातून, समजा पुणे नाशिक रेल्वे असेल, पुणे नाशिक हायवे असेल, दाऱ्याघाटाचा प्रश्न असेल किंवा भीमाशंकर आराखड्याचा पूर्णत्वास नेण्याचा प्रश्न असेल, बनकर फाटा ते जुन्नर, घोडेगाव, भीमाशंकर, राजगुरुनगर हा नव्यानं प्रस्तावित केलेला हायवे असेल, ही सगळी कामं पूर्ण करत असताना ह्या भागातल्या शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न, पूर्व भागातल्या शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न आणि उरलेली रस्त्याची कामं ही आमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. जुन्नरपासून जर सुरुवात करायची म्हटलं तर गेल्या 2 वर्षामध्ये आमच्या सरकारच्या माध्यमातून, आमच्या आमदारांच्या माध्यमातून जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका, एकमेव तालुका हा राज्यामध्ये जाहीर झालेला आहे. त्याची वाटचाल चालू झालेली आहे. त्याचप्रमाणे अष्टविनायक रस्ते जाळं हे जवळजवळ 600-700 कोटी रुपयाचा प्रकल्प 20 वर्षापासून ऐकतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं अनेक वेळा घोषणा केलेला हा रस्ता अष्टविनायक जोड रस्ता, त्यासाठी 700 कोटी रुपये मंजूर करून कामाला सुरुवात झाली, ती पूर्णत्वास न्यायची आहेत. बेला जेजुरी रोड हा 375 कोटी रुपयाचा रस्ता, तो मंजूर झाला आहे, कामाला सुरुवात झाली, ती पूर्णत्वास न्यायची आहे. मंचर भीमाशंकर रस्ता हा पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, ही कामं पूर्ण करायची आहेत. पाण्याचा प्रश्न, 12 गावाचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा जुन्नर तालुक्यातला अने पठाराचा पाण्याचा प्रश्न असेल, सातगाव पठाराचा पाण्याचा प्रश्न असेल, ही सगळी प्रश्न सोडवण्याचं आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या आवडीचा प्रश्न म्हणजे बैलगाडा शर्यती. ह्या बैलगाडा शर्यती चालू करण्यासाठी मला सगळ्या मतदारांना आव्हान करायचं, नागरिकांना आव्हान करायचं की जुन्नर, आंबेगाव, खेड हे तिन्ही तालुके पुन्हा एकदा प्रगतीपथावर नेण्यासाठी जी कामं आम्ही मंजूर केली आहेत, पुणे नाशिक हायवे असेल, पुणे नाशिक रेल्वे असेल, भीमाशंकर हायवे असेल, नाशिक फाटा ते खेड हा 6 पदरी रस्ता असेल, ही सगळी कामं पूर्ण करायला तुम्हाला सरकारचं बळ पाहिजे, सरकारमध्ये तुमचे प्रतिनिधी पाहिजेत. आणि म्हणून
ह्या तिन्ही तालुक्याची विकास कामं पूर्ण करण्यासाठी शिवसेना भाजपच्याच उमेदवाराला निवडून द्या अशी मी ह्या जनतेला विनंती करणार आहे. दादा धन्यवाद, तुम्ही आमच्या या शोमध्ये सहभागी झालात. आमच्या आणि प्रेक्षकांच्या मनातले जे प्रश्न होते त्याला तुम्ही दिलखुलासपणे उत्तरही दिलीत. प्रेक्षक आज आपण इथेच थांबणार आहोत. आपण जाणून घेतलं आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकी काय परिस्थिती असणार आहे. दिलीप वळसे पाटील यांचं तिकीट तर फिक्स आहे, पण शिवाजी आढळराव पाटील स्वतः उभं राहतात की या ठिकाणचा सेना भाजपचा उमेदवार स्वतंत्र असतोय, हे सगळं पाहावं लागणार आहे. कोण असणार आहे याची उत्सुकता असणार आहे. या सगळ्या घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून राहणार आहोत. बोला आमदार बोलामध्ये आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त समाज दर्पण, बोला आमदार बोला.